सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। शताब्दी वर्ष 200 वर्ष जयंती, त्याचबरोबर गाडगे महाराज यांची 150वी जयंती आणि 14 तळ्याला झालेले 100 वर्ष हे औचित्य साधून शासनाने यावर्षी किंवा दरवर्षीप्रमाणे सामाजिक समता सप्ताह आयोजित केलेले आहे। आणि या सामाजिक समता सप्ताहात आपण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण सप्ताहात आणि पूर्ण वर्षभर देखील एक विविध उपक्रम आयोजित करणार आहोत। परंतु या सप्ताहामध्ये जे काही उपक्रम आयोजित करणार आहोत संपूर्ण जिल्हा स्तरावर त्याची माहिती सर्व जनतेला व्हावी, त्याच्यामध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। याचं हे औपचारिकरित्या आज आपण पत्रकार परिषद घेऊन उद्घाटन करणार आहोत। यानंतर बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ही सुरुवात असेल। उद्या दिनांक 9 एप्रिलपासून ते 14 एप्रिलपर्यंत विविध सारे उपक्रम आहेत। यामध्ये आपण जिल्हाधिकारी सरांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आणि शासनाच्या जी-आरप्रमाणे सर्व शाळा, सर्व कॉलेज, सर्व महाविद्यालय या ठिकाणी हा सप्ताह साजरा करण्याचे निर्देश दिले। यामध्ये लघुनाट्य, एकांकिका, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रॅली आयोजित करणे असे विविध उपक्रम घ्यावेत की जेणेकरून या महापुरुषांना आदरांजली वाहिली जाईल आणि त्यांचे जे काही विचार आहेत त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल। याच्यामध्ये आपण 9 तारखेला सरांच्या हस्तेच सामाजिक न्याय भवन या ठिकाणी 14 कार्यक्रमाचं औपचारिक उद्घाटन करण्यात येणार आहे। यामध्ये सामाजिक न्याय व जे काही लाभार्थी आहेत विविध क्षेत्रामधले, त्यामध्ये बचत गट आहेत, मिनी ट्रॅक्टर योजना आहे, रमाई गुरुकुल आहे, स्कॉलरशिप आहे, स्वदारचे लाभार्थी आहेत, वसतिगृहातील विद्यार्थी आहेत आणि याबरोबरच यावर्षी आपण अत्याचारग्रस्त पीडित जे आहेत त्यांना ज्या नोकऱ्या दिल्या आहेत आपल्या शासनाने त्यांचा देखील वारसा हक्काने, तर त्याच्या देखील आपण वितरण करणार आहोत। ते उद्या त्याचा कार्यक्रम या ठिकाणी असणार आहे। याचबरोबर उद्या संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त उद्या नाही परंतु त्यांच्या 200व्या जयंतीच्या औचित्याने एक लघुनाटिका देखील काही शाळेचे विद्यार्थी त्या ठिकाणी आयोजित करणार आहेत। त्यावर विविध व्याख्यानं देखील या सप्ताहामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत। 10 तारखेला कर्मवीर भाऊराव पाटील या ठिकाणी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये आपण एक मार्जिन मनीची कार्यशाळा आयोजित करत आहोत। यामध्ये जे काही अनुजातीचे उद्योजक आहेत, नवीन उद्योजक यांना या योजनेची माहिती देणे आणि आपल्या जिल्ह्यातून जे काही लाभार्थी घडलेले त्यांचं मनोगत व्यक्त करणे, त्यांना या योजनेचा लाभ कसा आला, त्यांचा उत्कर्ष कसा आला या संदर्भातली माहिती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। याचबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन आणि संत गाडगे महाराज यांचं व्याख्यान देखील विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी त्या कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि असे दर दिवशी जे उपक्रम आहेत ते तालुका स्तरावर आपले काही कॉलेजेस, वसतिगृह यांच्यामार्फत ते रोज या सप्ताहामध्ये करण्यात येणार आहे। नंतर 11 एप्रिल महात्मा फुले यांची जयंती या ठिकाणी आपण कडपून या ठिकाणी सर्व तालुक्यातील कर्मचारी, जिल्हास्तरावरील कर्मचारी आणि अधिकारी कडपून या ठिकाणी जाऊन महात्मा फुले जयंती साजरी करणार आहोत। आणि तसे ते उपक्रम वक्तृत्व स्पर्धा आणि व्याख्यान हे आयोजित करण्यात येणार आहे। त्यानंतर 12 एप्रिल रोजी स्वच्छता अभियान राबवणार आहे। तालुका स्तरावर प्रत्येक ठिकाणी जी काही अनुसूचित जातीची वस्ती आहे त्या ठिकाणी एक वस्ती प्राथमिक स्वरूपात निवडून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे, जेणेकरून गाडगे महाराजांचे जे काही योगदान आणि कार्य आहे स्वच्छतेसंदर्भातलं त्याचा देखील परिणामकारकपणे जी माहिती होईल या अनुषंगाने आपण सातारामध्ये होरार वस्ती या ठिकाणी ते स्वच्छता मोहीम आयोजित करत आहोत सकाळी 8 वाजता। त्याचनंतर त्या दिवशी 11 वाजता संविधान जागर या विषयावर शाहीर रणदिवे यांचा एक पोवाडा आपण सामाजिक न्याय भवन साहित्य कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तसंच महिला मेळावा देखील आयोजित केलेला आहे। या महिला मेळाव्यामध्ये ज्या काही जिल्ह्यातील प्रमुख महिला आहेत ज्यांचं सामाजिक क्षेत्राचं योगदान आहे त्यांचा सत्कार आणि त्यांचं व्याख्यान या ठिकाणी आपण आयोजित करत आहोत। आणि 1:30 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांचा जीवन कार्यावर आधारित बाहुली या चित्रपट लघुपट देखील दाखवण्यात येणार आहे। 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवनमध्ये
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिर, त्यानंतर रक्तदान शिबिर हे आपण आयोजित केलेलं आहे. आणि त्या दिवशी ऑनलाईन व्हॅलिडिटी जे आहेत त्या मोठ्या स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी जात पडताळणीमार्फत वाटप करणार आहोत. 14 एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या नेतृत्वाखाली आपण एक राजवाडापासून ते बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणी एक रॅली आयोजित करत आहोत. त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, त्याच्यानंतर माननीय नगराध्यक्ष यांना इन्व्हिटेशन द्यायचं पण त्याची परवानगी घेतलेली आहे. असे प्रमुख पाहुणे, प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 14 एप्रिल रोजीच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना जी आहे त्याची माहिती आणि त्यांच्या कार्याबद्दल एक व्याख्यान आयोजित करत आहोत. महाडचा 14 तळे सत्याग्रह आहे त्या संदर्भात देखील एक व्याख्यान आणि एक लघुपट नाटिका ही आयोजित करणे. अशा प्रकारे आपण पूर्णपणे जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम आयोजित करत आहोत. या सप्ताहामध्ये सामाजिक न्याय भवन या ठिकाणी आणि त्याचबरोबर इतर महाविद्यालय अशा प्रकारे कार्यक्रम स्वरूप आहे. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे हे कार्यक्रमाची रूपरेषा आपण तयार केलेली आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी महोदय पुढे बाबा आपले सांगते. नमस्कार. आता श्री सुनील जाधव साहेब, सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय विभाग यांनी या सप्ताहाच्या अनुषंगाने जी कार्यक्रम पत्रिका आपण तयार केलेली आहे, जे वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे त्याविषयीची तुम्हाला माहिती सविस्तरपणे दिली आहे. मी आपल्या माध्यमातून सर्वांना हे सांगू इच्छितो की आता आपण संविधानाच्या प्रास्ताविकेचं सुरुवातीला वाचन केलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते त्यांच्या नेतृत्वाखाली ही राज्यघटना तयार झाली आणि या राज्यघटनेने आपल्याला कोणती कोणती स्वातंत्र्य दिलेली आहेत, अधिकार काय दिलेले आहेत याचं थोडक्यात प्रास्ताविकाच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळते. किंवा प्रास्ताविका ही त्या घटनेची, संविधानाची एकदम जीस्ट किंवा ज्याला म्हणता येईल आत्मा आहे. आणि असं संविधान आपल्याला देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला येते. दरवर्षी आपण ही जयंती मोठ्या उत्साहाने, आनंदाने साजरी करतच असतो. परंतु यावर्षी आपण संपूर्ण एक सप्ताह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ते ज्यांना गुरुस्थानी मानत होते ते महात्मा ज्योतिबा फुले असतील, खरं संत ज्यांना समजावं, ज्यांनी वैचारिक जळमट दूर करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, शिक्षण प्रसारासाठी, आरोग्य प्रसारासाठी आयुष्यभर प्रयत्न केले, त्या संत गाडगेबाबांची पण जयंती आहे. आपला जिल्हा तसं पाहिलं तर आपण शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर आपण ज्यांची जयंती साजरी करणार आहोत, वेगवेगळे कार्यक्रम ज्यांच्या विचारांना समोर ठेवून घेणार आहोत, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, हे सगळे महामानव या भूमीमध्ये येऊन गेलेले आहेत. त्यांचे पदस्पर्श या पावनभूमीला झालेले आहेत. त्यामुळं एक प्रकारे सातारा जिल्हा हा भाग्यवान आहे. आणि केवळ भाग्यवान समजण्यापुरतं आपण मर्यादित राहता कामा नये. महामानवांना आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या विचारांचं, त्यांच्या कृतींचं अनुकरण करून, त्या विचारांना आत्मसात करून, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा करून खरं तर आपण त्यांना आदरांजली किंवा भावांजली व्यक्त करायला पाहिजे, व्हायला पाहिजे. आणि ही एक संधी आहे सर्व नागरिकांना की या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी झालं पाहिजे. या महामानवांच्या प्रती, त्यांच्या विचारांप्रती आपली जी कमिटमेंट आहे, आपली जी त्याच्याबद्दलचं प्रेम आहे ते व्यक्त केलं पाहिजे. कारण केवळ प्रेम आपल्या मनामध्ये असून चालणार नाही आहे, ते आपल्याला व्यक्त पण केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मोठ्या संख्येने या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ त्यावेळेस इतरांनाही हे पटेल की हे विचार आपण अंगीकारले पाहिजेत आणि तेच विचार योग्य आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रवहिनी पवार मॅडम असतील,
सामाजिक न्याय मंत्री शिरसाट साहेब असतील, या सर्वांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे हा सप्ताह आपण साजरा करतो आणि हा सप्ताह आपल्या सहभागाशिवाय यशस्वी होणार नाही हे मी सर्व सातारकर नागरिकांना सांगू इच्छितो आणि ते आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. त्यामुळे आपल्यालाही विनंती आहे की आपण सातारकरांच्या पर्यंत हा संदेश घेऊन जावा आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने आपण आपली उपस्थिती दर्ज करावी, एवढीच आपल्याला नम्र विनंती आहे.